आत्ताच आम्ही इवलेसे रोप हे नवीन नाटक पाहिलं. एक उत्तम संहिता आहे. वेगवेगळ्या वयोगटातले रोल्स प्ले करतात. डायरेक्ट 80च्या वयातनं 40शीत येणं, 30शीत येणं आणि ते इतक्या उत्तम पद्धतीने ते सहज करतात. एक सहज सुंदर अशी ही कलाकृती आहे आणि सगळ्याच लेव्हलवरती हे नाटक अतिशय सुंदर आहे. नाटक फार उत्कृष्ट आहे आणि इमोशनल आहे. किती वाजले? 7. सकाळचे का संध्याकाळचे? काय फरक पडतो? काही नाही. नाही कसा, सकाळची औषधं वेगळी, संध्याकाळची वेगळी. शिवाय सकाळचा व्यायाम असतो की आपला. होय होय, तेही बरोबर आहे. दूरवर ना अभंग लागलाय. अभंग लागलाय म्हणजे सकाळ असा. अभंग लागलाय का? मला नीट ऐकू येत नाहीये. कानाचं मशीन बंद केल्यावर कसं ऐकायला येईल? बटन दाबा म्हणजे खात्री पटेल. नको, माझा विश्वास आहे तुझ्यावर. सकाळ झाली म्हणजे तर सकाळचा व्यायाम करूया. व्यायाम करूया. चला सावकाशीने करा. हा, एक साथ शुरू कर. 1 2 3 4 5 6 7 8 7. प्रकार बदल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे रंगभूमी.com आणि मी आज आहे तालमीला एका नाटकाच्या भानू आणि माधवसोबत इवलेसे रोप नाटकाला आम्ही आलेलो आहे आणि खरंच खूप एक्सायटेड आहेत प्रेक्षक, कारण आमने सामने नंतर आता पुन्हा एका नव्या ओळखीमध्ये माई आणि बापू. तर म्हणजे सज्ज आहात तुम्ही भानू आणि माधवच्या भूमिकेत भेटायला प्रेक्षकांना? हो, म्हणजे कालची रिहर्सल बघून म्हणजे पहिलेच GR झाला तो टेक्निकल GR. ते झाल्यानंतर असं वाटायला लागलं की आपण जे काही विचार करत होतो, आपण जे इमॅजिन केलेलं आहे ते उतरत आहे आणि आपण योग्य मार्गावर चाललेलो आहोत. मग अजून पुढे अजून एक 5 GR व्हायचे आहेत, पण पहिल्या GRला एक थोडासा कॉन्फिडन्स लेवल येते तशी आलेली आहे. ओव्हर कॉन्फिडन्स ना. हा, मी तेच म्हणणार आहे की कुठल्याही अभिनेत्याला अगदी 500वा प्रयोग झाला, 5000वा प्रयोग झाला आणि त्याच्या पुढच्या प्रयोगाला विचारलं ना की तिसरी बेल देऊ का, तर एक सेकंदाचा पॉज जातो. हां बरं द्या. त्यामुळे ना कुठलाही कलाकार माझ्या मते किंवा मी इतरांविषयी बोलण्यापेक्षा मी तरी अशी 100% हा चला आता नाटकाचा प्रयोग करूया अशी तयार कधीच नसते. ती एक थोडीशी फुलपाखरं पोटात उडतच असतात, भिरभिरतच असतात. पण तालमी मात्र खूप छान चालल्या आहेत, जोरात चाललेल्या आहेत. आम्ही दोघं आहोत, सई मावशी आहे, 2 आणखीन मुलं आहेत, मयुरेश आणि अनुष्का. सो मजा येते, तालमी जोरदार चाललेल्या आहेत आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांना हे वेगळं आणि नवीन रूप आमचं आवडेल. खरंच 2 नवोदित कलाकार आहेत, म्हणजे आता ह्या नाटकानंतर ते नवोदित अर्थात राहणार नाही आहेत, एस्टॅब्लिश असणार आहेत, पण त्यांच्याबरोबर काम करायचा एक अनुभव कसा आहे तुमचा? चांगलं. आम्ही त्यांना ॲक्च्युली क्लिक नावाच्या नाटकात बघितलं होतं आणि ते पूर्ण खूप असे एनर्जेटिक आणि खूप अशी म्हणजे त्यांच्याकडे बघून असं वाटलं की ह्यांना थिएटर करायचं आहे आणि आम्हाला त्याची मजा येते. म्हणजे थिएटर करणारे असतील, म्हणजे हल्ली सिरियल वगैरे सांभाळून पण लोक नाटकात काम करतात, तो इश्यू नाही आहे, पण तरी एक नाटक म्हणून, एक नाटकाचं म्हणून एक काहीतरी असतं, ते असतं आणि ते आपल्याला कळतं की याला नाटकाची आच आहे किंवा याला नाटक करायची इच्छा आहे. तर तसे मला ते दोघं वाटले आणि म्हणून मी लीनाला म्हटलं की अरे हे 2 छान कामं करतील आणि तिनेही दुजोरा दिला आणि सई मॅमला त्यांना इंट्रोड्यूस केल्यानंतर त्यांनी म्हणाले की हां करेक्ट आहे, त्यामुळे त्याची निवड योग्य असं मला वाटतं. You guys are really great. अरे ठीक आहे, जा. आणि अरे वा, डब्बा सारा तुम्हीच की होतीस ना? आणि आय वॉज शुअर की तुम्ही हो म्हणाले. ही कुंडी अशी मधोमध या टेबलावर ठेवली तर लक्ष राहील, सेफही राहील, तिला धक्का नाही लागला आणि दिवसात एकदाच पाणी घालायचं. खूप जास्त एनर्जी आहे ग त्यांच्याकडे. हां, दुसरं मी सांगू का, सोशल मीडिया, रील, फोटो, सेल्फी याचं एवढं ज्ञान आहे ना गं.
हे मला कळतच नाही. मी आपली काहीतरी करत असते आणि ती ताई थांब इकडनं असं. म्हणजे इव्हन आम्ही शहापूरला तालमी करत होतो. साधारण आमच्या एक संध्याकाळी 7:30 8 सकाळी 9 वाजता आम्ही सुरू करायचो. 8 8:30ला तालमी संपायच्या. मी अशी थकून गेलेले असायचे. अनुष्का एक कुठला तरी कोपरा शोधायची आणि म्हणायची ताई उद्या सकाळी जरा लवकर उठशील का इथे ना रीलसाठी छान जागा आहे. तो मला असं वाटायचं की ओ माय गॉड ही एनर्जी कुठून येते. आणि ना ती एनर्जी आम्हाला खूप खूप हेल्पफुल आहे ग. की त्यांचा कॉस्ट्युम सेन्स, त्यांचं राहणं, तर आहे ना मला असं वाटतं की ते जे आम्हाला ढकलतात ना, ताई आपण आता एक काम करूया, आपण आता असं करूया. इवन मयुरेशने मला त्याचे जुने फोटो दाखवले, साधारण एवढे लांब केस असलेले. म्हटलं मयुरेश वाव आपले नाहीये. सी ह्या ना एनर्जीचा नाटकाला खूप उपयोग होतो. त्याच्या पद्धतीने एनर्जी आणतात ना नाटकात. आपण आता हे करूया, आता आपण ते करून बसलो. कधी कधी आम्ही असे थकून बसतो, ठीक आहे तुम्ही बसा ना, आम्ही आमचे डायलॉग्स करतो ना, आणि काहीतरी बोलतात, काहीतरी मजा करतात आणि आम्हाला पण एक उभारी येते पुन्हा एकदा. त्यामुळे ॲक्टर म्हणून तर ते खूप छान आहेतच, पण खेळिया प्रोडक्शन्स मुंबई ही एक फॅमिली होण्यासाठी ते खूप छान फॅमिली मेंबर्स पण आहेत. आय थिंक मी खूप लकी आहे की मला हे नाटक, माझं पहिलं व्यावसायिक नाटक सई परांजपे लिखित दिग्दर्शित आहे. लीनाताई मंगेश दादांसोबत काम करताना इतकी धमाल येते, म्हणजे ते तुम्हाला फीलच होऊ देणार नाहीत की तुम्ही लहान आहात किंवा त्यांच्याशी इन्फिरियर आहात. त्यांच्यासोबत ताई दादा अशीच आम्ही मजा करतो. आणि आमच्या तालमी झालेल्या आहेत बऱ्यापैकी. आम्ही GRकडे आता प्रस्थावन करतो आहे आणि आत्ता कुठेतरी नाटक अजून फुलायला लागलं आहे. लाईट्स, म्युझिक ॲड झालेत आणि आम्हाला करतानाच इतकी धमाल येते अँड आय एम शुअर की तुम्हाला बघतानाही तेवढीच मजा येणार आहे. नाटकात आमचे लीड माई आणि बापू आहेत आणि त्यांच्या शेजारी राहणारं एक जोडपं आहे, एक गोड जोडपं आहे, ती वैशू आणि तो जग्गी. असे ते दोन खूप वेगळे कॅरेक्टर्स आहेत आणि ती अगदी आजची मुलगी आहे, जी आपण म्हणतो की एक मॉडर्न मुलगी आहे ती, जिला मराठीतल्या काही गोष्टी कळत नाहीत, समजत नाहीत, थोडीशी वेंधळी आहे, गोड आहे. पण तिचं आणि माईचं कनेक्शन किंवा तिचं आणि बापूंचं कनेक्शन खूप क्लोज आहे. म्हणजे ते शेजारी असल्यामुळेच त्यांचं जे बॉन्डिंग आहे ते आपल्याला पूर्णपणे दिसतं. आणि वैशू आणि जग्गी ते रोप जाऊन कुठेतरी माईबापूंना देतात आणि त्यापुढे काय गंमत होते. आणि आमचा फॉर्मॅटही वेगळा आहे, तो मी आता रिव्हील करत नाही, पण तो फॉर्मॅटही कदाचित तुम्ही खूप जास्त एन्जॉय कराल, जे जग्गी आणि वैशू तुमच्यासोबत समोर आणतील. सो आय होप तुम्हाला ते आवडेल. म्हणजे पहिले बिलीवच नाही झालं की कोणतरी दुसरे असतील सई परांजपे वगैरे, इथपर्यंत डोक्यात आलं. कारण म्हटलं हे आपल्याबरोबर होईल की ज्यांनी एवढ्या मोठ्या लोकांबरोबर कामं केली आहेत, ज्या एवढ्या सगळ्या मोठ्या माणसांनी त्यांच्याबरोबर कामं केली आहेत आणि त्यांच्यावर आपल्याला काम करायला मिळेल. म्हणजे हे, आणि मला माहीत होतं की किती आधीपासून त्या काम करत आहेत किंवा काय. तर हे आपण असं असतं ना की आपल्या आयुष्यात आपल्याला काय लोकांबरोबर काम करता येतील किंवा असं काही असेल, तर त्यात मला असं कधीच नव्हतं वाटलं की मला सई मॅमबरोबर काम करायला मिळेल किंवा त्यांच्या अंडर आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल, शिकण्याचा प्रयत्न करता येईल. तर ते खूपच बिलीव न होणारी गोष्ट होती. आणि दुसरी गोष्ट, मी जेव्हा माझ्या बाबांना सांगितलं की असं नाटक मिळालं आहे आणि त्याचे लेखिका सई परांजपे आहेत, डिरेक्ट पण त्याच करणार आहेत, तर त्याच्यावरती बाबा पण असे होते की ते म्हणजे खूप जास्त की मला पहिल्यांदा नाटक मिळालं ह्याच्यापेक्षा त्याहून जास्त ह्याच्यावरती खुश होते की सई मॅमकडे तुला काम करायला मिळणार आहे ह्याचा आनंद. तर कारण ते बोलले की ते नाव आहे की ज्यांचं आम्ही फक्त पोस्टरवरती अरे हे नाव आहे का, मग आपण मूवी बघायला जाऊ, हे नाव आहे तर आपण हे बघा. कारण नाही तर नॉर्मल ही गोष्ट बाकीच्या कधी ॲक्टर्स बरोबर होते, कधी कोणाबरोबर होते की आपल्याला हा मूवी आवडत असतो, तो मूवी आवडत असतो, पण हे नाव लागले डिरेक्टर म्हणून तर आपण जाऊया. तर तसे बाबा ऑलरेडी बरेच त्यांचे मूवीज त्यांनी असे बघितलेत की अरे म्हणजे त्यांना अर्धे ह्याच्यावरती बिलीवत नव्हतं. म्हणजे हे नाटक उद्या बाबा पहिले सई मॅमचं म्हणून बघायला येणार आहेत, आपल्या मुलाचं म्हणून ते नंतर बघायला येतील. तर हा त्यांचा आनंद होता. आणि त्या सगळ्यामध्ये मला स्वतःला हळूहळू कळत गेलं की आपल्याला जेवढं ग्रेट वाटतं त्याहून ते खूप जास्त ग्रेट आहे. म्हणजे काही आपल्याला माहीतच नसतात पास्टमधल्या गोष्टी आणि त्याच्यामुळे आपल्याला अंदाज नसतो, पण खूपच ती गोष्ट बिलीव होण्याच्या पलीकडचीच होती. संहितेचं महत्त्व जे आहे, जे सगळ्यात आय थिंक बेसिक आहे ह्या जगात, आपल्याला जर काहीतरी क्रिएट करायचं तर संहितेचं जे महत्त्व असतं त्या महत्त्वाविषयीची काय म्हणू शकतो आपण की ते जे घेऊन बसतात ना मॅम की नाही ह्या गोष्टी अशा झाल्या पाहिजेत, तशा झाल्या पाहिजेत, त्याचं एक महत्त्व असतं, त्याचं एक लॉजिक असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू अजून कळत गेल्या आणि असं वाटलं की ही
कुठे कळलीच नाही आणि ती ग्रोथ होत जाणार आहे आता आपल्यात, की ओके यार ह्या वाक्यांचं काय महत्त्व असतं, कसं महत्त्व असतं आणि काय आपल्याला त्या गोष्टींची समज आहे, कशी आपल्याला त्या गोष्टी कळत जातं, कसं आपल्याला काही गोष्टी डिकोड करायच्या असतात. तर बऱ्याच गोष्टी ना खूपच इझी करून टाकल्या मॅमने. बऱ्याच म्हणजे ज्या गोष्टीला आपल्याला एक प्रोसेस करावी लागेल त्या मॅमने फारच इझिएस्ट करून सांगितल्या. तर त्या सगळ्या गोष्टी खूप इझी केल्या मॅमने. मला तर इथूनच फार सुंदर दृश्य दिसत आहे. जरा जवळून ते अधिक सुंदर तुमचा एक संसार इतके वर्ष मुरलेला आहे म्हणून मला हा क्वेश्चन सुचतोय की भानू आणि माधव किंवा माई आणि बापू, लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्या किती जवळ जाणारी आहेत भूमिका? बापरे, माई माझ्या जवळ जाणारी नाही. खूपच शांत, समंजस, काहीही न बोलणारी, काहीही एक्सप्रेस न करणारी, छान हसणारी, जी मी अजिबात नाही आहे. एक गोष्ट सहन होत नाही मला, मी ताडकन उसळून वर येते. पण माई खूप वेगळी आहे माझ्यापेक्षा. पण गंमत म्हणजे भानू थोडीफार माझ्या जवळ जाणारी आहे, थोडी अल्लड, थोडी खोड्या काढणारी. पण अशी असलेली भानू जेव्हा वयोपरत्वे माई होते तर अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या तिला बदलायला उपयोगी पडतात, त्या लीना भागवतला शिकायला आवडतील. की अशी खोड्या काढणारी, अल्लड, चिडकी, रागीट, थोडीशी मस्करी करणारी लीना भागवत इतकी पोक्त प्रगल्भ माईमध्ये कशी जाऊ शकते हे शिकायला आवडेल. आणि ह्याच्यासाठी मी सुद्धा कुठल्या तरी एका काय म्हणू आता अशा गोष्टीची ज्या आजूबाजूला असतात आपल्याला कळत नाही. आता हे रोप त्यांच्या आजूबाजूला होतं, त्यांना जाणवलं नाही, एक छोटं गोष्ट घडली आणि ते इवलंसं रोप त्यांच्या आयुष्यात आलं. तर मला असं वाटतं की संयमाने आयुष्याकडे बघणं हे फार महत्त्वाचं आहे. कुठल्या तरी वळणावर अशी एखादी गोष्ट ट्रिगर होऊन जाईल की जी मला सुद्धा अशी शांत संयमी व्हायला मदत करेल. थोड्याशा. आणि मंगेश सर, मला माधव जो आहे ना तो माझ्यासारखाच आहे. म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती, मग एकत्र राहायचं, फॅमिली, हे ते त्याचे फॅमिलीतल्या कार्यक्रम, लग्न, हे ते या गोष्टी मला खूप. आणि मी खरंच माणूस घाणी आहे. अरे बापरे इकडे जायचंय, अरे बापरे ह्याच्याशी बोलायचंय, अरे बापरे तिकडे जाऊन 4 माणसं आहे. मी साधा मेसेज करायला पण इतका कंटाळा करते ना, व्हॉट्सअपवर रिप्लाय करायला. म्हणजे एखाद्या पार्टीला ती तयार होते आणि मी जवळ गेलो, त्या व्हेन्यूच्या जवळ गेलो की ती म्हणजे जाऊया का रे मंगेश, नको ना, जाऊया आपण घरी जाऊया. म्हणजे असं म्हणजे तिला आय डोंट नो. पण तसंच भानू आणखीन माधवचं कॅरेक्टर म्हणजे मी तसंच आहे. तर मी माझ्या आईने दिलेली साडी नेसली आहेस का प्रोमो बघितला, खूप कनेक्ट होतो प्रत्येक बायकोला. आणि पण त्याच्या पलीकडे जाऊन आता ते त्यांचं एक म्हणजे त्यांचं एक म्हणणं आहे एका तरुण वयातलं, आणि कट टू ते 80व्या वर्षात आत्ता जे जगतायत ते त्याचे काय तेव्हाचे रिपरकेशन्स त्यांच्या आयुष्यावर आलेत का काय, हे बघणं फार महत्त्वाचं आहे. आणि ॲक्टर म्हणून मला ते जास्त चॅलेंजिंग वाटतं, ते डिग करणं, ते खोदून काढणं. तर हे एक मोठी प्रोसेस आहे आणि ती चालू आहे अजून. म्हणजे पहिली तालीम झाली आणि अजून पुढे 4-5 तालमी आहेत, तर त्याच्यामध्ये खूप मजा येणार आहे सगळं करताना. आता हे भानू आणि माई आणि माधवमधून बापू हे चेंज ओव्हर्स होणार आहेत ऑन स्टेज म्हणजे नाटकामध्येच, की पहिला हाफ वेगळा आणि सेकंड? नाही, हे सतत प्रत्येक ब्लॅकआउट लावून. मी तुला गंमत सांगते, मी जेव्हा आमने सामने करायचे तेव्हा साधारण महिन्याभरात घडणारा तो काळ आहे, नाटकाचा महिना, पूर्ण नाटकात एक अख्खा महिना दिसतो आमचा. त्यामुळे ना त्याच्यात खूप कॉस्ट्युम चेंज नाही आहेत, कारण अदरवाईज सतत कपडे बदलायला लागले असते. आणि आम्ही जो चेंजेस काढले ते साधारण पहिल्या अंकात 13 आणि नंतर लगेच परत तेच, बऱ्याच जणांनी ते नाटक बघितलं त्यामुळे त्यांना कल्पना असेल, परत तेच 13 कपडे बदलायचे. तर ना आम्ही एकाच कपड्यांमध्ये जे न्यूट्रल आहेत असे हे कपडे वापरतो आमने सामनेमध्ये. नाटक बघून गेल्यानंतर बऱ्याच बायका मला भेटायच्या, म्हणजे तुम्ही ना जरा एखादी साडी नेसली असतात ना, तुम्ही जर एखादा वेगळा पंजाबी घातला असतात ना तर आम्हाला आवडलं असतं. ह्या नाटकात मी प्रेक्षकांची ती सगळी हौस पूर्ण केली आहे, माझी तर करून घेतलीच आहे, पण प्रेक्षकांची. फक्त ते करताना टास्क असा आहे की एका ब्लॅकआउटमध्ये आम्हाला इतके कॉस्ट्युम बदलायचे आहेत. बरं ते सुद्धा जे बदल आहेत ते सुद्धा आम्ही फक्त 20 वर्षाचे नाही आहोत,
आधी 20चे आहोत, मग 31ले आहोत, 35 असा तो जो कपडे बदलायचा किंवा जो त्यांच्या फ्लॅशबॅकचा काळ आहे तो पण 20 ते 40 असा आहे. आणि मग 80 वर्षातले बापू आणि माई. सिनेमात हे बदल करणं काही म्हणजे सहज होऊ शकतात, पण नाटकात थिएटरमध्ये हे बदल होणं त्याचं फार टेन्शन आहे की ते कसं होईल आणि काय कसं लोक एक्सेप्ट करतील. काय नाही, रिंग मास्टर एकदम रिंग मास्टर खूप छान त्यांनाच हे सुचू शकतं आणि त्यांना 2 मिळाले हुकमाचे एक्के असं मी म्हणेन. तुमच्याकडूनच ते एक्सपेक्ट करू शकतात, आम्हीही करू शकतो आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही हे छान पूर्णत्वास नेणार. नाटक छान होतं, रोजचा विषय होता पण वेगळे पण हाताळलेला. त्याच्यामध्ये लीना भागवतची तर ऍक्टिंग अप्रतिम होती आणि सई परांजपेचं डिरेक्शन वगैरे खूप छान झालंय. एक उत्तम संहिता आहे. नाटकाचा शब्द, नाटकाची संहिता ही काय असते हे शिकण्यासाठी ज्यांना लिहायचं असेल त्यांनी हे प्लीज येऊन नाटक बघा. मंगेश सर, लीनाताई तर उत्तम काम करतातच, पण मेन संहिता कशी उभी राहते. एक रिव्ह्यू स्केचेस म्हणजे गोष्ट सुरुवात मध्य शेवट नुसतं असंच न असता एक वेगवेगळ्या एपिसोड्स त्यांच्या आयुष्यातले हे कशा पद्धतीने त्याच घटनेमध्ये दाखवता येतात याचा एक अभ्यासपूर्ण मला वाटतं हे नाटक बघून कळेल. उत्तम नाटक, नक्की बघा इवले सर्व. सुखदुःखाचे सर्व प्रसंग आहेत ते सर्व बारकाईने दाखवलेले आहेत आणि मध्ये निवेदक येऊन ती स्टोरी पुढे नेत आहेत. तर हे नाटक अतिशय चांगलं जाईल. मला वाटतं एक ॲक्टर म्हणून जे रोल्स मंगेश सर आणि लीनाताईंना मिळाले आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते केले आहेत, इट्स अ ड्रीम कम ट्रू फॉर एनी ॲक्टर. कारण ते वेगवेगळ्या वयोगटातले रोल्स प्ले करतात. डायरेक्ट 80च्या वयातनं 40शीत येणं, 30शीत येणं आणि ते इतक्या उत्तम पद्धतीने ते सहज करतात की ते बघायला खूप मजा येते. ऑफकोर्स मॅडमबद्दल मी काय म्हणणार, पण त्यांचं लिखाण आजही तितकंच रेलेव्हंट आहे आणि तितकंच. आम्ही दोघांनी सई मॅडमच्या नाटकातून सुरुवात केली होती. आम्ही आमचं पहिलं व्यावसायिक नाटक 2010मध्ये मॅडमने आम्हाला दिलं होतं. थिएटर त्यांच्याकडून शिकलो. हो, तर आम्ही त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही. उत्तम नाटक आहे हे तर ऑडियन्सच्या रिस्पॉन्सवरूनच कळत आहे, पण खूप त्या आजही ॲक्टिव्ह आहेत मॅडम आणि तितक्याच उत्तम पद्धतीने जसं मी म्हणालो की रेलेव्हंट नाटक बनवत आहेत. ह्याची इन्स्पिरेशन आहे हे आमच्यासाठी की आम्ही आज ह्या वयात असताना खूप अजूनही शिकायला मिळतं त्यांच्याकडनं आणि हेच एक अल्टिमेट ड्रीम देऊन जातात ते आम्हाला की टिल द टाईम यू आर ब्रीदिंग आय थिंक थिएटर विल बी विथ अस. दॅट्स इट. थँक्यू. खूप छान होतं नाटक आणि एक वेगळाच विषय होता. नाटक खूप छान आहे. हे नाटक पाहून असं वाटलं की आपण चंद्रमादेवीच्या प्रदेशात गेलो म्हणून. खूप छान, अप्रतिम लेखन. सईताई. मी प्राध्यापिका विजया पाटील. अनेक नाटकं पाहते, त्यातली आज हे पाहिलेलं नाटक एक सहज सुंदर अशी ही कलाकृती आहे आणि सगळ्याच लेव्हलवरती हे नाटक अतिशय सुंदर आहे. म्हणजे त्याची संहिता, त्याचं प्रेझेंटेशन, नेपथ्य, दिग्दर्शन आणि अभिनेत्री म्हणून मला लीना भागवत तर नेहमीच आवडते. तसंच मंगेश कदमसुद्धा माझे एक आवडते अभिनेते आहेत आणि खूप छान वाटलं हे नाटक बघताना. अगदी घरातलं सहज घडत असलेलं हे नाटक बघून खूप आनंद झाला आणि सगळ्यांनी पाहावं असं हे नाटक आहे. थँक्यू. हां, आज पहिल्यांदा नाटक जवळून बघितलं आणि नाटक फार उत्कृष्ट आहे आणि इमोशनल आहे आणि आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीच्या बारीक बारीक गोष्टी व्यवस्थित दाखवलेल्या आहेत आणि कलाकारांच्या भूमिका तर एकदम छान आहे, उत्कृष्ट आहे. ऑफकोर्स हे मोठे सिनियर कलाकार आहेत आणि मेन म्हणजे डायरेक्शन सई परांजपे मॅडम करतात. त्या पण मोठ्या सुशिक्षित आणि हाय लेवलच्या आहेत, कलाकार आहेत. तर त्यांच्या सगळं नाटक एक वन आहे, एकदम उत्कृष्ट नाटक. खूप सुंदर आहे आणि मंगेश सर आणि लीना मॅडमच्या भूमिका पण अतिशय टचिंग आहेत. म्हणजे मध्ये मध्ये आपण भावनाविवश होऊन जातो आहे त्यांच्या भूमिका बघून आणि छानच आहे. म्हणजे नाटक पुन्हा बघण्यासारखं आहे. आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींना आवर्जून सांगू हे बघायला. आणि त्यातल्या त्यात त्यांनी या नाटकातून एक चांगला संदेश दिला आहे की प्लांट म्हणजे सध्या सगळीकडे ग्लोबल वॉर्मिंग असं चालू आहे, तेव्हा प्लांट हे किती महत्त्वाचं आहे. रोपटं म्हणजे झाडं, त्यांची कशी काळजी घ्यावी ते एका चांगल्या ह्याच्यातून, कहाणीतून, कथेतून त्याने लोकांसमोर
चांगल्या रीतीने मांडलं आहे. नेपथ्य चांगलं होतं, संगीत चांगलं होतं आणि भूमिका तर उत्कृष्ट लीना मॅडमचे आणि मंगेश सरांचे. तर ते पुन्हा बघायला जरी कोणी सांगितलं किंवा चान्स मिळाला तर आम्ही पुन्हा हे नाटक नक्कीच आवर्जून बघू. एकदम सुंदर विषय, एकदम नाजूक पण शांतपणे हळूवारपणे त्यांनी हे केलं, पेश केला.